सुट्टीचा दिवस म्हटलं की आपल्याला कसं काहीतरी असं वेगळं खावंसं वाटतं आणि मला वाटतं हे असं प्रत्येक घरात सर्वांना वाटत असेल. तर आज असंच काहीतरी आपण संडे स्पेशल काहीतरी असं चटपटीत बनवूया, जे सर्वांना आवडेल. ते सर्वांच्या आवडीचं आहे, लहान मोठे सगळेच आवडीने खातील. तर इथे मी 2 बटाटे कापून घेतलेत आणि 2 कांदे कापून घेतलेले आहेत. शिवाय मी इथे पांढरे वाटाणे घेतले आहेत. पांढरे वाटाण्याऐवजी तुम्ही जर छोले घेतले तरीही चालेल. छोले माझ्याकडे नव्हते म्हणून मी पांढरे वाटाणे घेतले. तर हे मी रात्रभर मस्त असे भिजत ठेवलेत. व्यवस्थित 7-8 तास भिजत ठेवायचे आपण हे. आणि आता आपण हे घालूया कुकरमध्ये, कारण आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. 1-2दा स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे भिजल्यानंतर सुद्धा त्याला 1-2दा स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आता हे सर्व आपण घालूया कुकरमध्ये आणि नंतर आपण यात घालायचे कांदे आणि बटाटे. जे 2 बटाटे आणि 2 कांदे मी कापून घेतले ते आपण यात ॲड करायचे. नंतर थोडंसं मीठ घालायचं आपण आणि थोडासा मी सोडा घातला आहे, बेकिंग सोडा, अगदी थोडासा. याने काय होणार, हे लवकर शिजेल. म्हणजे खूप आपल्याला 6-7 शिट्ट्या करायची गरज नाही. 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. एकदा फिरवून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. तर कुकर होतो तोवर आपण एक चटणी करून घेऊया. तर इथे मस्त अशी मुठभर पुदिना घेतला आहे मी, धुवून घ्यायचा स्वच्छ आधी. नंतर तेवढाच मी घेतलं आहे कोथिंबीर, दोन्ही स्वच्छ आधी धुवून घ्यायचे. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालायचे. आलं घ्यायचं थोडंसं, 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ घेतलं आहे आणि नंतर त्यात थोडं आपण घालायचं काळं मीठ, याने आपल्या चटणीला मस्त चव येईल. काळं मीठ घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि यात आपण शेव घालूया. शेव भुजिया जे काही तुमच्या घरात असेल ते घेतलं तरी चालेल आणि थोडंसंच घ्यायचं, खूप नाही, अगदी थोडंसं घ्यायचं जे घरात असेल ते. तर इथे मी शेव घातला आहे. नंतर अर्ध्या लिंबाचा रस आपण यात घालायचा, याने सुद्धा चटणीला अगदी मस्त चव येतं. तर अर्ध्या लिंबाचा रस घातल्यानंतर आपण यात घालायचं पाणी आणि हे मस्त अशी फिरवून घ्यायची आणि पातळ अशी चटणी करायची. तर इथे बघा मस्त आपल्याची हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. मस्त झाली आहे, चवीला खूप छान लागते. आपण यात लिंबू घातला आहे त्यामुळे मस्त लागतं. आणि आता आपण कुकर बघूया. तर 5-6 शिट्ट्या करून मी कुकर थंड करून घेतलेलं आहे आणि आता झाकण काढून घेऊया, एकदा फिरवून घेऊया आणि आपले जे वाटाणे आहेत ना, पांढरे वाटाणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. खूप असे ओव्हर कुक करायचे नाही. हे बघा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता काय करायचं, हे जे बटाटे आहेत ना, हे हलकेसे आपण मॅश करून घ्यायचे. फक्त बटाटे चमच्याने फिरवलं तरी ते मॅश होऊन जातील. तर आता हे चमच्याने आपण फिरवून घेऊया. इथे बघा हे सगळं अगदी व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी. आता याकरता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया. तर इथे मी 3 टमाटर घेतलेले आहेत, मीडियम साईजचे टमाटर आहेत. नंतर आपण यात घालायचं आलं आणि मिरच्या आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. गॅसवर मी ठेवला एक पॅन, त्यात घालायचं तेल अगदी थोडंसं, खूप तेल लागत नाही याला आपल्याला. तेल गरम झालं की यात घालायचं जिरं आणि थोडंसं आपण घालूया हिंग. आणि आता जे वाटण केलं ना टमाटरचं ते आपण यात घालायचं आणि एक 2-1 मिनिट आपण हे परतून घेऊया, त्यापेक्षा जास्त नाही. टमाट्याचा थोडासा आंबटपणा जातपर्यंत 2-1 मिनिट आपण हे परतून घेऊया. नंतर आपण यात घालायची थोडीशी हळद घालूया, शिवाय लाल तिखट घालूया आणि थोडं आपण यात घालायचं धणे पावडर. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण यात घालायचे चणे, जे पांढरे चणे आपण उकळून घेतले ना ते आपण यात घालायचे. एकदम मिक्स करून घेऊया हे मस्त. आता हे पातळ आहे, आपल्याला हे परत शिजवायचं आहे आणि आता थोडंसं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर आता आपण यात घालायचं थोडासा गरम मसाला घालायचा आणि मीठ घालायचं. तर सुरुवातीला आपण मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं. एकदा परत हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला दुसऱ्या गॅसवर ठेवूया, आरामात शिजवू द्यायचं. फक्त आपल्याला ड्राय करायचं आहे, बाकी काही नाही. तर हे शिजतं तोवर आपण टिक्की बनवूया. तर इथे मी बटाटे आधीच उकळून घेतलेले होते. बटाटे मस्त उकळायचे आणि पूर्ण त्याला गार करायचे. हवं तर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, पण बटाटे पूर्ण अगदी गार करायचे, त्याशिवाय ते वापरायचे नाही. तर इथे बघा बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहेत. एक साधारण 5-6 बटाटे आहेत आणि आता हे बटाटे आपण मॅश करून घेऊया. तर इथे बटाटे मी पूर्ण असे मॅश करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी पूर्ण थंड करायचे, त्यानंतरच हे आपण काम करायचं. आता यात आपण घालायची थोडीशी एखादी हिरवी मिरची बारीक कापून. नंतर थोडंसं आपण यात घालायचं कोथिंबीर, थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपण यात घालायचं लाल तिखट, थोडंसं जिरं घालायचं, अगदी थोडंसं, खूप नाही. आणि नंतर यात
तेल घालायचं, 1 ते 2 चमचे तेल आपण घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं तांदळाचं पीठ. तर एकूण 4 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कमी जास्त होऊ शकतं. नंतर आपण यात घालायचं मीठ. मीठ घातल्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने करायचं, खूप याला असं दाब देऊन करायचं नाही, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आणि याचा एक मस्त असा आपण गोळा करून घ्यायचा. तर इथे बघा आपलं टिक्कीचं असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण करूया याची टिक्की. अगदी साधी टिक्की आहे, जास्त काही खूप यात मसाल्याची गरज नाही आहे आपल्याला, सिंपल आहे पण चवीला मात्र अगदी मस्त लागतं. तर थोडंसं घ्यायचं आणि याचं मस्त असं गोल आपण टिक्कीचा आकार द्यायचा. लहान मोठे कसेही तुम्ही करू शकता. आणि आता काय करायचं, मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यात आपण हे डीप करून घ्यायचं. गॅसवर मी ठेवला एक लोखंडी तवा. लोखंडी तवाऐवजी तुम्ही नॉनस्टिक घेतला तरीही चालेल. थोडं तेल घालायचं, तेल असं पसरून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात आपण ही टिक्की मस्त अशी फ्राय करून घ्यायची. जर पॅन मोठा असेल तर एका वेळेला 3-4 तुम्ही करू शकता. तर आता 1 मिनिटानंतर ही आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण 3-4 टिक्की एका वेळेला आपण फ्राय करू शकतो, जर भांडं मोठं असेल तर. तर ही सुद्धा आपण पलटून घेऊया. आणि असं एखाद्या संडेला तुम्ही बनवा, घरातले सगळे अगदी खुश होतील. आणि संडे म्हटलं, सॅटर्डे संडे म्हटलं की आपल्याला कसं काहीतरी वेगळं खायला लागतं. सुट्टीचा दिवस असतो आणि घरात सगळे असतात, तर सगळ्यांची काही ना काही फरमाईश असतेच. तर अशा प्रकारे अगदी घरीच आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मस्त अशी आलू टिक्की चाट तुम्ही बनवू शकता. तर मी याला हलकंसं प्रेस करून याला थोडंसं चप्पट केलं आहे, थोडंसं त्याला हलकंसं दाबून घ्यायचं आणि ही टिक्की आता दोन्ही साईडनी मस्त असं क्रिस्पी होतपर्यंत आपण ही फ्राय करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे आणि मस्त क्रिस्पी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. बघा असाच रंग येतपर्यंत आपण ही करायची. तर इथे आपले जे पांढरे वाटाणे आपण शिजवले होते ते सुद्धा अगदी ड्राय झालेले आहेत. यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया मस्त आणि हलकेसे थंड करून घ्यायचे आपण हे खायच्या आधी. तर आता आपण हे सर्व करून घेऊयात एका प्लेटमध्ये. मस्त आपले हे छोले म्हणा किंवा मग चण्याची उसळ म्हणा, तुमच्याकडे जर काबुली चणे असतील तेही वापरले तरीही चालेल. तर मस्त असे प्लेटमध्ये पसरून घ्यायचे, त्यावर ठेवायची मस्त अशी टिक्की. नंतर यावर आपण घालायचं दही. तर थोडंसं गोड दही घ्यायचं, दह्यामध्ये साखर घालून थोडंसं फेटून घ्यायचं. याला गोड दहीच लागतं, मस्त लागतं गोड दही यासोबत खायला. वरनं थोडासा कांदा घालायचा अगदी बारीक कापलेला, थोडंसं टमाटर घालायचे. आता तुम्हाला काय हवं त्या अंदाजे तुम्ही तिथे साहित्य वापरू शकता. मी हिरवी मिरची घातली आहे, शिवाय मी हिरवी चटणी पण घातलेली आहे. मस्त लागते हिरवी चटणी या टिक्कीसोबत. नंतर वरनं शेव घालायचा, कुठलाही शेव जो घरात असेल तो शेव घालायचा. नंतर थोडंसं मी यावर घातलं चाट मसाला, थोडीशी लाल मिर्च पावडर घातली जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर. नंतर आपण गोड चटणी यावर घालायची, चिंच खजूरची चटणी. आणि परत आपण यावर थोडंसं कांदा किंवा थोडासा चाट मसाला घालायचा, थोडंसं काळं मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. कांदा टोमॅटो तुम्हाला हवं ते यावर तुम्ही घालू शकता. मस्त लागतं आणि झटपट होतं आणि बाहेरच्या खाण्यापेक्षा अशी घरातली टिक्की कधीही चांगलीच. तर चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.